बाजारामध्ये ना आपले केस असे शायनी, स्मूथ, सुंदर, लांब, घनदाट करण्यासाठी लाखो करोडो प्रॉडक्ट्स आहेत. पण माझ्या मते आपल्या केसांची निगा राखण्यासाठी असे कोणते 7 प्रॉडक्ट्स आहेत जे तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, शॅम्पूच्या आधी काहीतरी आपल्या स्कॅल्पसाठी करणे. आता शॅम्पू, कंडिशनर प्रत्येकानं आपापल्या हेअर टाईप प्रमाणेच निवडायला पाहिजे. म्हणजे तुमचे केस कुरळे असतील तर कुरळ्या केसवाल्यांच्यासाठीचा वेगळा शॅम्पू, कंडिशनर आणि लिव्ह इन कंडिशनर सुद्धा मिळतो. तो वापरायचा ऑफकोर्स. पण अंघोळीला जाण्याच्या आधी अतिशय प्रामाणिकपणे आपण शाळेत असताना काय लावायचो बुवा? तेल. आता या वादामध्ये नको पडायला की तेलानं खरंच केस जाडसर होतात का, लांब होतात का, वाढतात का, टिकतात का, गळायचं थांबतात का, या वादात आता मी पडणार नाही. ते तेल तुम्ही तुमच्या मुळाचे केसांच्या लावल्यानं काय होतं, रक्ताभिसरण उत्तम होतं, नॅचरल कंडिशनिंग होतं आणि तुम्हाला गाढ झोप लागते. गाढ झोप झाल्यानं आपली त्वचा सुंदर होते, ब्युटी स्लीप का म्हणतात, आपले केस उत्तम होतात आणि हे काम नक्कीच तेल करू शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला तेल लावणे या सगळ्यामध्ये जर तुम्हाला पडायचं नसेल, ऑइलिंग वरती तुमचा विश्वास नसेल, तर तेल लावण्याच्या ऐवजी केसांना तुम्ही तुमच्या स्कॅल्पसाठी तुमच्या इश्यू प्रमाणे ट्रीट करू शकता. उदाहरणार्थ डॅन्ड्रफ होत असेल, कोंडा होत असेल, तर फक्त सारखा अँटी डॅन्ड्रफ स्ट्रॉंग शॅम्पू जो टीव्ही मधल्या जाहिरातीत दाखवतात तो घेण्याच्या ऐवजी तुम्ही प्रॉपर तुमच्या डॉक्टरांना दाखवा. आणि तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर स्किन स्पेशलिस्ट नेहमी फक्त अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू देत नाही, तर त्याच्या आधी कोणतं तरी लोशन किंवा टोनर किंवा सिरम सुद्धा देतात. तासभर आधी किंवा आदल्या रात्री जर लावलं, छान चोळलं, मसाज केला, पूर्ण इथली त्वचा उत्तम होते आणि तुम्ही झोपून जाता. दुसऱ्या दिवशी तुमच्या सोयीचा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू जो कुठच्या डॉक्टरांनी दिला किंवा तुम्हाला निवडायचा तो तुम्ही लावू शकता, फॉलोड बाय कंडिशनर, लिव्ह इन कंडिशनर वगैरे वगैरे. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला कोंडा पण नाहीये, तुम्हाला तेल पण लावायचं नाही केसांना, मग तुम्ही काय लावू शकता? तर आजकाल बाजारामध्ये अजून 2 खूप उत्तम सिरम्स आलेले आहेत. एक म्हणजे हेअर रिपेअर सिरम, मिनिमॅलिस्टचं पण खूप चांगलं आहे. ओलाप्लेक्स तर जबरदस्त कंपनी, खूप महाग आहे पण कमाल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेअर ग्रोथ सिरम. ते तर तुम्ही पिलग्रिम सारखं वगैरे तर बाहेर पडताना सुद्धा लावू शकता मुळाशी, कारण त्यानं फारसं काही तेलकट वगैरे सुद्धा होत नाही. पण आदल्या रात्री सुद्धा तुम्ही जर लावून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी त्यानं चांगला परिणाम होतो. अशा सगळ्या गोष्टी आदल्या दिवशी केल्यानं पोषणासाठीची स्टेप विसरता कामा नये आणि ती केल्यानं तुम्हाला 100% फायदा होईल. नंबर 2, स्कॅल्प मसाजर. हा प्रकार आता सगळ्यांना माहिती झाला असेल. मग हा हेअर मसाजर काय करतो सांगते. अतिशय मऊ सिलिकॉन किंवा रबरचे त्याला टोक असल्यामुळे तो जेव्हा आपण आपल्या केसांच्या मुळाशी शॅम्पू लावल्यानंतर तुम्ही जेव्हा फिरवता तेव्हा खऱ्या अर्थानं कोणताही शॅम्पू तुम्ही लावा तरी सुद्धा आपल्या केसांमध्ये मुळात एवढे केस असतात, एवढा तो गुंता असतो की आपण ऍक्च्युली केसांच्या मुळांशी किंवा स्कॅल्प पर्यंत, त्या त्वचेपर्यंत जातच नाही आणि तिथे शॅम्पू पोचतच नाही. त्याच्यामुळे सतत वरचेवर शॅम्पू लावला जातो आणि मग काय होतं, आठवड्यातून आपण खूप वेळा शॅम्पू लावतो. तेच सगळं टाळलं जातं जेव्हा तुमचा मसाजर असतो, कारण की तो बरोबर शॅम्पू मस्त स्कॅल्प पर्यंत पोहोचवतो आणि पूर्ण त्या त्वचेला हलक्या हातानं शॅम्पू करताना तुम्ही जेव्हा तो मसाजर फिरवता, स्कॅल्प मसाजर, तेव्हा त्या सगळीकडे मस्त शॅम्पू चोळला जातो आणि केस मस्त स्वच्छ धुतले जातात. स्पेशली पूर्ण स्कॅल्पची त्वचा. तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला कमी वेळा केस धुवावे लागतात आठवड्यातून आणि तुम्हाला खूप स्ट्रॉंग शॅम्पू सुद्धा वापरावा लागत नाहीये. नंबर 3, असं कोणतं प्रॉडक्ट आहे की जे तुमच्याकडे असायलाच पाहिजे उत्तम केसांसाठी, आणि ते म्हणजे मिड हेअर. येस, आपली जी केसांची मुळं असतात ना ती बऱ्यापैकी छान हेल्दी असतात, कारण की ती सगळ्यात नवीन असतात. त्याच्यामुळे ती टवटवीत असतात. तिथे मॉइश्चर हायड्रेशन पण असतं. ऍक्च्युअल केसांची वाट लागायला लागते ती म्हणजे मिड लेंथ पासून, म्हणजे कानापासून खाली संपूर्ण वाट लागायला लागते. अशा वेळेला तुम्ही एक एक्स्ट्रा स्टेप मी तुम्हाला वाढवते, कामाला लावते, पण याचा खूप फायदा होतो. स्पेशली तुमचे केस वेवी आणि कुरळे असतील त्यांच्यासाठी तर वरदान आहे. आणि तुमचे केस सरळ जरी असले पण ते तुमचं ऐकत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा कमी प्रमाणात घ्या, पण लिव्ह इन कंडिशनर वापरायला सुरुवात करा. आंघोळीमध्ये शॅम्पू वापरला, स्कॅल्प मसाजरनं सगळीकडे तो पसरला गेला, धुवून टाकला, कंडिशनर लावला कानापासून इथे सगळ्या मध्यम ते शेवटच्या केसांपर्यंत सगळीकडे लावला, धुवून टाकला. आता त्या ओल्या केसांना त्यातलं पाणी, त्यातलं मॉइश्चर, हायड्रेशन जर लॉक करून टाकायचं असेल तर बाहेर आल्यानंतर आणि तो पुन्हा धुवायचा नाही, ते म्हणजे लिव्ह इन कंडिशनर. माझा सध्याचा सगळ्यात आवडीचा कंडिशनर म्हणजे हा आहे. पण
मी समजू शकते तो महाग आहे. मी पण वेगवेगळे हेअर कंडिशनर वापरल्यानंतर मला असं कळलं की हा जाम महाग आहे. पण माझ्या केसांना डॅमेज होऊ नये वेगवेगळे आम्ही शूटिंगसाठी सरळ करत असतो, कुरळे करत असतो आणि याच्यामध्ये खूप असं 3 इन 1 फॉर्म्युला आहे, की त्याच्यामध्ये सिरम सारखं पण आहे, मॉइश्चर पण लॉक होतं आणि प्लस हीट टूलसाठी सुद्धा खूप परफेक्ट आहे. म्हणून मी हे सजेस्ट करते. पण तरी सुद्धा तुम्ही हाच वापरायला पाहिजे असं नाही. खूप कमाल अफोर्डेबल रेंजमध्ये सुद्धा लिव्ह इन कंडिशनर असतात. ओल्याच केसांना फक्त लिव्ह इन कंडिशनर लावायचा असतो. तुमचे केस सरळ तुम्हाला पाहिजे असेल तर छान कोंब करून टाकायचे. तुमचे केस तुम्हाला कुरळे करायचे असेल तर कोंब करून झाल्यानंतर तुम्ही त्यांना असं मस्त अशा पूर्ण स्क्रंचिंग मोशनमध्ये म्हणजे असं कुरळे केस खालच्या बाजूला असं दाबायचे आणि पिळल्यासारखं पाण्याचा आवाज येईल अशा पद्धतीनं छान ते कुरळे कर्ली हेअर करून त्याच्यामध्ये पाणी मस्त लॉक करून टाकायचं. पण लिव्ह इन कंडिशनरचा कमाल फायदा होतो. अफोर्डेबल रेंजमधले माझ्या आवडीचे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. नंबर 4 ड्राय ऑइल. खूप लोकांना आपलं नेहमीचं केसांना लावायचं तेल माहिती असेल, पण हा एक कोरडं तेल हा काय प्रकार आहे? मुळात तेल हे तेलकटच असतं ना, म्हणूनच ते तेल असतं. आता हे कोरडं काय प्रकरण आहे? म्हणजे काय? असं तेल ज्याला थोडासा हेअर सिरमचा पण दर्जा आहे आणि त्याला हेअर ऑइल किंवा ड्राय ऑइल असं सुद्धा म्हणतात. तर याच्यामध्ये प्रकारच असा आहे, की तो लावल्यानंतर अशा पद्धतीचं तेल अजिबात चिकट होत नाही आणि ते प्रॉडक्ट हवेमध्ये खूप लवकर उडून पण जातं. मग जेव्हा आपले केस खूप जास्त ड्राय आणि भुरसट असे वाटतायत किंवा खूप जास्त फ्रीझी झाले तर अगदी शेवटचं स्पेशली एंड्सना लावण्यासाठी तर हे ड्राय ऑइल ओलाप्लेक्सचं कमाल आहे. मॉर्कन ऑइलचं पण ड्राय ऑइल सुंदर आहे. खूप वेगवेगळ्या कंपन्या आता अफोर्डेबल रेंजमध्ये ड्राय ऑइल बनवतात की ज्याच्यामुळे तुम्ही पटकन केस ओपन सोडू शकता, बांधू शकता, पण तरी ते सिल्की आणि थोडंसं शाईन टिकवण्यासाठी स्पेशली केसांच्या एंड्सना जे सगळ्यात जुने केस आपले असतात त्यांना जपण्यासाठी माझ्या मते आपल्या कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये एक तरी ड्राय ऑइल असायलाच पाहिजे. नंबर 5 डिटँगलर. कंगवा नाही, लाकडी कोंब, मोठ्या दाताचा कोंब वगैरे नाही. डिटँगलर असं त्याला सेपरेट नाव आहे. ज्यांचे अतिशय कुरळे केस असतील त्यांच्यासाठी हा काही प्रकार नवीन नाही. पण ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांना इथे मी फोटो दाखवते. मला ज्या कंपनीचा डिटँगलर आवडतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता डिटँगलर आपल्याकडे का असायला पाहिजे सांगते तुम्हाला. खूप छोटीशी स्टेप आहे आपल्या आयुष्यातली ती म्हणजे केस विंचरणे. पण अतिशय महत्वाचे आहे. तुमचे केस जेव्हा जायला लागतात ना तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुमच्या दिसण्यातला तुमच्या सौंदर्यातला अतिशय महत्वाचा भाग म्हणजे जेवढा त्वचा सुद्धा नाही पण केस ही अशी गोष्ट आहे ना की जी दात वगैरे कसा असतो की जो दुखायला लागतो तेव्हाच कळतं की त्याचं काय महत्व आहे. तसं केसांचं आहे माहितीये. डिलिव्हरी नंतर आणि जनरल सुद्धा माझे जेव्हा केस प्रॉपर गळायला लागले आणि खूप सारे हेअरस्टाईल्स मला करता येईना, केसांची शेंडी छोटीशी यायला लागली, तेव्हा मला त्याचं महत्व कळलं की विंचरताना सुद्धा किती केस गळले जात आहेत आणि छोट्या छोट्या स्टेप्स आहेत की आपण तेल कसं लावलं किंवा लोशन कसं लावलं किंवा मुळात लावतोय का काही, आपण शॅम्पू कोणता वापरतोय, तो कसा लावतोय, किती चोळतोय, किती जोरजोरात घासतोय, गरम पाणी वापरतोय की थंड पाणी वापरतोय, ह्या अतिशय बारीक आणि फालतू वाटणाऱ्या गोष्टी आहेत. पण मी तुम्हाला सांगू या सगळ्या गोष्टी शेवटाला कॉन्ट्रीब्यूट करतात की आपल्या डोक्यावरती किती फायनली केस उरलेले आहेत. खसा मी कंगवे वापरले. त्याच्यानंतर खूप लोकांना माझ्या विरुद्ध हे मत असू शकतं. पण लाकडी कंगव्यानं तुमचे कमी केस गळतात वगैरे असं तुम्हाला वाटत असेल तर हे काहीही खरं नाही. मुळात वुडन जो कोंब असतो ते खूप वेगळ्या पद्धतीचा तो कंगवा असतो. त्याचं फिनिशिंग खूप स्मूथ असावं लागतं, नाही तर तेही आजकाल आपल्याकडे खडबडीत येतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा एखादा केस तुटून जातो. त्याच्यानंतर जो आपला कंगवा असतो त्याच्या दातामध्ये किती अंतर आहे यानं पण खूप फरक पडतो. तो प्लास्टिकचा आहे, त्याचं मटेरियल काय, यांना सगळ्यांना फरक पडतो की आपले केस कसे आपण विंचरतो, विंचरले जातायत, विंचरल्यानंतर किती डोक्यावरती राहतात आणि किती गळतात. डिटँगलर काय करतो? त्याच्या नावाप्रमाणे तो फक्त गुंता सोडवतो. त्यामुळे डिटँगलर ही अशी गोष्ट आहे ना, जेव्हा तुमच्या केसांची वाट लागते, तेव्हा तुमचा बेस्ट फ्रेंड म्हणजे डिटँगलर असतो. अ, तुमचे केस ओले असतील, तेव्हा सुद्धा तुम्ही डिटँगलर वापरू शकता. येस, तुमचे केस कंडिशनर लावलंय आणि तुम्हाला अंघोळीमध्ये आता कंडिशनर खालच्या बाजूला सगळीकडे केसाच्या एंडशी फिरवायचं आहे आणि कंगवा डिटँगलर ठेवून द्यायचा आणि मग तुम्हाला केस धुवायचे आणि मध्ये असं छान सगळीकडे समान कंडिशनर पसरला गेलाय. हे तुम्ही करू शकता डिटँगलर बरोबर. आणि लिव्ह इन कंडिशनर लावल्यानंतर सुद्धा कुरळ्या केसवाले सगळे डिटँगलर तेव्हाच ओल्या केसांना जेव्हा कंडिशनर असतो म्हणजे केस बऱ्यापैकी ओलेच असतात 30-40% तेव्हाच अशा पद्धतीनं कोमिंग करतात. हा डिटँगलर वापरतात. टँगल झालेले केस गुंता काढण्यासाठीचा स्पेशल कंगवा असं आपण म्हणूयात. तो कंगवा अतिशय बारीक होऊ शकतो, अतिशय जाड होऊ शकतो. त्याला ऍडजस्टेबल क्लिप असते. इतका तो सुरेख असतो. एकदाच घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा.
तो धुणं सोपं आहे. तो वर्षानुवर्ष त्याला काहीही होत नाही. पण तुमचे केस कोरडे आहेत, बाहेरून आलं भयानक गुंता झालाय. तुमचे जाड छान तुम्हाला वरदान आहे आणि तुमचे केस सुंदर जाड आहेत आणि आता तुम्हाला विंचरायचे आहेत कोरडे केस. तरी सुद्धा हा डिटँगलर म्हणजे फक्त विकत घ्या, वापरा आणि मग मला सांगा. नंबर 6. मी म्हटलं तसं की केस गेल्यानंतर किंवा गळ्याला लागल्यानंतरच जो डॉक्टरचा धावा आणि मग आपल्या लक्षात येतं आपण काहीच काळजी घेत नाही आहोत. नुसते छान छान कपडे, साड्या, स्किन केअर आणि केसांकडे लक्षच देत नाही आहोत. हे आपल्याला केस गळ्याला लागल्यानंतरच कळायला लागतं. त्याच्यातलाच हा भाग म्हणजे आपल्या उशाचं आभ्र. येस, तुम्ही ऐकलं अगदी बरोबर. पिलो कव्हर. तुम्हाला माहितीये आपण दररोज 7 ते 8 सगळे झोपतो. 7 ते 8 तास आपले केस, आपलं डोकं, आपल्या उशीला घर्षण होत असतं आणि हे दररोज घडतं. आणि हे घर्षण होत असताना आपले केस उगाचच ते जे घर्षण होतं त्यानं त्याच्यातलं सगळं जे मॉइश्चर, तेल, हायड्रेशन हे सगळं कोरडं कोरडं घासत 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 दररोज हे उशी बरोबर हाच प्रकार होतो की आपलं नॅचरल ऑइल, आपलं हायड्रेशन किंवा आपला जो लिव्ह इन कंडिशनर आहे अगदी 2-3 दिवसांपूर्वी शंभो केल्यानंतर लावलेला, तो सगळा त्या उशाशी घासला जातो आणि मग केस पुन्हा एकदा झाडूसारखे कोरडे होतात. कारण की इथून सगळं ते हायड्रेशन निघून जातं. आता तुम्ही म्हणाले याच्यावरती उपाय म्हणजे तुम्ही केस बांधून वरती छान चंबू असा वरती करूनही झोपू शकता. येस, तुम्ही करू शकता. पण तरी सुद्धा मागचे केस ज्याच्यावरती आपलं डोकं रेस्ट होतं उशीवरती, ते तर एक्सपोजच होतात परत उशीला. अशा वेळेला जेव्हा तुम्ही कॉटनची उशी वापरता तेव्हा कॉटन काय करतं, जसं उन्हाळ्यामध्ये मस्त घाम शोषून घेतं, ऑइल शोषून घेतं, तेलकटपणा, पाणी जसं शोषून घेतं, तसंच तुमच्या केसांमधलं सगळं हायड्रेशन, ऑइल सगळं शोषून घेतं. उशाचं आभ्र पण खराब होतं आणि ऑफकोर्स तुमचे केसही खूप जास्त वर्षानुवर्ष असं केल्यामुळे कोरडे पडायला लागतात. अशा वेळेला अजिबात महागाची सिल्क पिलो केस वगैरे विकत घ्यायला जायची नाही. Amazonवरती पण मिळते किंवा आजकाल तर लोकल स्टोअरमध्ये पण मिळते. सिल्कसाठी उत्तम उपाय म्हणजे सॅटिन. सॅटिनची पिलो केस तुम्ही वापरा आणि मग तुम्हाला कळेल. इव्हन तुमचं नाईट क्रीम वगैरे जे स्किन केअरचं जे आहे ना, त्याच्यासाठी सुद्धा जे दाबलं जातं आणि जे प्रीमॅच्युअर रिंकल्स वगैरे येतात, या सगळ्यासाठीचं प्रिव्हेन्शन. आय नो खूप छोटीशी स्टेप वाटते, पण खूप महत्त्वाची आहे. नंबर 7. सॅटिन स्क्रंची. सिल्क आणि सॅटिन जसं पिलो केस, उशाचा आभ्र, त्याच पद्धतीनं हेअर रबर. लोकांना असं वाटतं की डिस्को रबर किंवा जितके स्वस्त, जितके रस्त्यावर याच्यात काय बघायचंय? याच्यात काय बघायचा वाला जो रस्त्यावरचा घाणेरडा रबर असतो, तो किमान 15 ते 20 तोडून हातात नाही तुमच्या आणला दरवेळी. आता आपण किती वेळा शेंडी बांधतो, पटकन आंबाडा बांधतो, कोणीतरी येतं झोपाच्या वेळेला, तोंड धुवायच्या वेळेला, अंघोळीच्या वेळेला किंवा तुमचे केस लांब असतील तर मग तर खूप वेळेला आपले केस आपल्या हातून बांधले जातात, सोडले जातात, वेणी घातली जाते. वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करताना सुद्धा हजार वेळा आपण रबर बांधतो, काढतो, लावतो, काढतो. अशा वेळेला जितक्या चीप आणि स्वस्त त्याच्यात तुम्ही जर पैसे वाचवायला लागलात आणि फार काही फरक नाहीच आहे, अतिशय मऊ छान चांगल्या क्वालिटीचे मी सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला असं वाटेल हे आता काय ऑनलाईन घ्यायचं का? एक मस्त पाकिट घ्यायचं, त्याच्यामध्ये असे छान 10-20 रबर असतील काळे छोटे छोटे, मस्त मऊ चांगल्या क्वालिटीचे. वर्षभर त्या रबरला काही होत नाही. चांगल्या क्वालिटीचे सॅटिनचे स्क्रंची, सिल्कचे स्क्रंची, चांगले मोठे मोठे स्क्रंची वापरल्यानं ते दिसतं पण छान. म्हणजे चुकून माकून तुम्हाला अजिबातच वेळ नाही मिळाला, माझं असं खूप वेळाला होतं की आपल्याला सततच असं 2-3 तास आपल्याला मेकअप करण्यासाठी मिळालेत आणि तयार होण्यासाठी मिळालेत, असं होत नाही ना. पटकन आंबाडा बांधला, पटकन हाय शेंडी पोनी बांधली किंवा मेसी बन केला आणि आपण बाहेर गेलो कुठं काम करायला, तरी सुद्धा त्याचा स्वतःचा रंग इतका छान असतो, इतक्या चांगल्या क्वालिटीची ती सॅटिनची स्क्रंची असते की ते दिसतं पण छान, केसही अजिबात तुटत नाहीत आणि ते मऊ असल्यामुळे ना नंतर जरी ते लूज पडले मोठाले, आता मी छोट्या काळ्या रबरचं सांगितलं, मोठाल्या स्क्रंची सुद्धा ते इतके देखणे दिसतात. मला तर असे खूप रेट्रो, विंटेज आणि असं ओल्ड चार्म असा दिसणारे जे लुक तयार करतात असे स्क्रंचीज आणि रबर तर भयानक आवडतात. हजार वेळा बो बांधला, काढला, आंबाडा बांधला, काढला, कितीही वेळा तुम्ही केसांबरोबर खेळा, तरी सुद्धा छोटे चांगल्या क्वालिटीचे रबर आणि मोठे चांगले सॅटिन किंवा सिल्कच्या स्क्रंची दिसतात उत्तम, केसही तुटत नाहीत. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असता, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा टिप मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. आपल्या सगळ्यांना उन्हाळ्यामध्येच नाही तर एरवी सुद्धा ऑफिसला जाताना बाहेर किंवा अगदी रोमॅन्टिक डेट्स पासून सतत आपल्याला ना असं छान आपला वास येतोय आणि आपण खूप क्लीन आणि असं मस्त सुगंध असं आपल्याला आवडतं. अशा वेळेला आपलं डोकं दुखणार नाही, पण तरीही आपला खूप छान वास यावा यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे केसांचा परफ्यूम आता निघालेला आहे. येस, ज्याला हेअर मिस्ट पण म्हणतात किंवा हेअर परफ्यूम सुद्धा म्हणतात. आता आपले नेहमीचे परफ्यूम आणि याच्यामधला फरक म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण भयानक कमी असतं, अतिशय कमी असतं. त्याच्यामुळे ते
खूप जास्त लॉंग लास्टिंग नसतात, पण त्याच्यामुळेच ते केसांना अजिबात डॅमेज करत नाहीत. उलट चांगल्या ब्रँडचा, चांगल्या कंपनीचा हेअर मिस्ट किंवा हेअर परफ्यूम जेव्हा तुम्ही वापरता, तेव्हा त्याच्यामध्ये आर्गन ऑइल किंवा अप्रतिम छान ड्राय ऑइल वगैरे सुद्धा मिक्स केलेलं असतं, ज्याच्यामुळे तुम्हाला वेगळं सिरम पण लावावं लागत नाही. थोडीशी शाईन पण येते आणि कमाल वास येतो. अशा पद्धतीच्या चांगल्या हेअर मिस्टमध्ये तुम्ही 100% इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे. असे कोणते 7 बाजारामध्ये मिळणारे छोटे-मोठे प्रॉडक्ट्स आहेत, की ज्याच्यामुळे तुमच्या केसांची क्वालिटी खूप छान होणार आहे, तुमचे केस सुंदर दिसणार आहेत आणि कमीत कमी तुटणार किंवा गळणार आहेत, हे मी आज तुमच्याबरोबर शेअर केलं. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक यू. अशाच पद्धतीनं वेगवेगळे कपड्यांचे, साड्यांचे, मेकअपचे आणि अशा कोणत्या-कोणत्या वस्तू आहेत, की ज्या माझ्या मते तुमच्या कपाटामध्ये असल्यामुळे इतर विचित्र खर्च नाही होणार आणि फक्त तेवढ्याच वस्तू जरी तुमच्याकडे असतील तरी पैसे वाचतील. उत्तम कमी अफोर्डेबल बजेटमध्ये तुमच्याकडे सगळ्या आवश्यक त्या गोष्टी असतील. हे मला कमेंटमध्ये आधी सांगा, की अजून कोणत्या विषयावरचे मस्ट हॅवची सीरीज मी घेऊन तुमच्यासमोर यावं. तोपर्यंत आय लव्ह यू.